विधानसभेनंतर मला असं वाटायचं काहीतरी आता मिळालं पाहिजे, आता आपण एवढं केलं, आता पक्षासाठी आता काहीतरी मला देतील, काहीतरी मिळेल असं नेहमी तेव्हा वाटायचं. पण काय तेव्हा काही मिळालं नाही. ज्यांचं डिपॉझिट जप्त झालंय अशा लोकांना MLC आणि विधान परिषद आणि अमुक काय काय मिळालंय. मला तर 85,000 मतं मिळाली. आज पण साहेब आहेत, आज पण साहेब फिरतायत, त्यांचं जास्त लक्ष बारामतीवर आहे आणि माझंही आहे. त्याच्यामुळं तुम्ही किंवा जे माझे इथले सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी तुम्हाला विनंती केली की दादांना कुठलं तरी मोठं पद द्या, असं काहीतरी. मला स्वतःलाच पद नकोय हे आज मी तुम्हाला सगळ्यांना जाहीर करतो. मला त्या पदामध्ये अडकायचं नाहीये. मला जास्तीत जास्त वेळ तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे. बारामतीकरांना मला जास्त वेळ द्यायचा आहे. उद्या जर मला कुठं पद दिलं, महाराष्ट्राचं पद दिलं, पाठवलं कुठं गडचिरोली प्रचार करायला, तर मला जावं लागणार आहे. हे पण तुम्ही लक्षात घ्या ना. आज मी जेवढा वेळ इथं देतोय तेवढा वेळ मला देता येणार नाही. आणि असा मी कार्यकर्ता नाहीये जो पद घेईल आणि मग काही काम करणार नाही, किंवा फक्त मला ते नावासाठी पद पाहिजे. युगेंद्र पवार अमुक असं पद त्यांना मिळालं आहे. मला काही इंटरेस्ट नाहीये. मला लोकांमध्ये राहायचंय, मला लोकांची कामं करायची आणि बारामती तालुक्यासाठी मला काम करायचंय. मग कुठलं पद असो किंवा नसो. विधानसभेनंतर मला असं वाटायचं काहीतरी आता मिळालं पाहिजे, आता आपण एवढं केलं, आता पक्षासाठी आता काहीतरी मला देतील, काहीतरी मिळेल असं नेहमी तेव्हा वाटायचं. पण काय तेव्हा काही मिळालं नाही. नंतर कारण जे इथं उभे राहिले ते नंतर आमदार झालेत, त्यांना विधान परिषद मिळाले. ज्यांचं डिपॉझिट जप्त झालंय अशा लोकांना MLC आणि विधान परिषद आणि अमुक काय काय मिळालंय. मला तर 85,000 मतं मिळाली. तरी तेव्हा काय आमच्या वाट्याला काय आलं नाही. पण ठीक आहे, तेव्हा असं वाटत होतं काहीतरी पक्षाकडून आपल्याला मिळेल. पण आपली सत्ता नव्हती, काय नव्हतं, त्याच्यामुळे आपण ते समजून घेतलं पाहिजे. आज असं वाटतंय की काय मिळालं नाही, हे उलट बरं झालं, हे माझ्या फायद्याचं झालं. मला जास्तीत जास्त वेळ तुम्हाला सगळ्यांना देता आला, जास्तीत जास्त वेळ मला बारामतीत थांबता आलं. आणि आज मलाच वाटतंय की बरं झालं ते पद आपल्याला मिळालं नाही. एखाद्या वेळी साहेबांना आमच्यापेक्षा खूप जास्त कळतं, ताईंना, पक्षाला. त्याच्यामुळे हा विचार तेव्हा त्यांनीच केला असावा. नंतर ते मला हळूहळू लक्षात आलं की बारामतीमध्ये मला काम करायचंय. मी पूर्ण वेळ बारामतीसाठी देतोय, इथून पुढेही देत राहणार. तरी तुम्ही प्रमोदजी आता नवीन तुमची काय नाव काय तुमचं दौऱ्यात, शरद युवा संवाद दौरा तुम्ही काढताय. तिथं तुमच्या दौऱ्याला मी वेळ देतो, तुम्ही काळजी करू नका. फक्त आम्हाला बोलवत जावा, एखादा दिवस मी काढत जाईल आणि तिथं येत जाईल तुमच्या दौऱ्याला. तुम्ही नका टेन्शन घेऊ. पण जास्त वेळ मला बारामतीकरांना द्यावा लागेल. आज खरी गरज आहे बारामतीला आणि त्या पद्धतीने आपण इथं काम करतोय.